या बाबतीमध्ये आपल्याला सांगेल की जनतेच्या अडीअडचणी, जनतेचा विकास या संदर्भामध्ये कुठलाही मुद्दा शिवसेनेकडे शिल्लक राहिलेला नाही. अधिवेशन चालू आहे, लोक जनता त्यांच्याकडे आशेने बघते, आपला काहीतरी प्रश्न मांडतील. कुठेही साधी साधी चर्चा या रायगड जिल्ह्यातल्या आमदाराकडून आपल्या मतदारसंघाबाबत आपल्याला कुणालाही पाहायला मिळाली नाही. मग हे सगळं झाकून कसं जाईल? त्यामुळे ते काही व्हिडिओ आले आणि त्या व्हिडिओचं जे निमित्त करून केवळ तटकरे साहेबांचं नाव घेऊन यांच्या पोळ्या कशा बांधल्या जातील राजकीय, एवढाच एक धंदा त्याच्यामध्ये आहे. या गोष्टीचा करू तेवढा निषेध कमी आहे. जी काय गोष्ट घडेल त्या ठिकाणी तटकरे साहेबांचं नाव घ्यायचं, तटकरे साहेबांना दोष द्यायचा आणि आपण मोकळे व्हायचं, अशा पद्धतीचा एकमेव कार्यक्रम शिवसेना या रायगड जिल्ह्यामध्ये राबवते हे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मी तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून सांगेन की मतदारसंघातल्या विविध पक्षाचे आमदार, सत्ताधारी असतील, विरोधातले असतील, जेव्हा आपण त्या अधिवेशनातला लाईव्ह कार्यक्रम बघतो त्याच्यामध्ये आपल्या मतदारसंघातल्या सुखसुविधांसाठी, अडीअडचणीसाठी ते आमदार त्या ठिकाणी भांडताना, सरकारच्या बरोबर संघर्ष करताना पाहायला मिळतात. परंतु दुर्दैवाने इथला आमदार, या मतदारसंघाचा जाऊ द्या, रायगड जिल्ह्यातला मला आमदार कोणच दिसला नाही की तो त्या ठिकाणी जनतेचे प्रश्न घेऊन त्या सभागृहामध्ये काहीतरी मांडतोय. हे फक्त कागदावर सांगतात असं आमचं विजन आहे, तसं आमचं विजन आहे, हे आम्हाला करायचंय, ते आम्हाला करायचंय. प्रत्यक्ष कृतीमध्ये यांच्याकडे कुठलाही कार्यक्रम नसतो. आणि मग हे अपयश झाकण्यासाठी यांना एकमेव जो काय मिळालंय ना, फक्त तटकरे साहेबांचं नाव घ्यायचं, तटकरे साहेबांना दोष द्यायचा आणि आपल्या झालेल्या सगळ्या चुकांच्यावर पांघरून घालायचा हा एकमेव उपक्रम हे लोक राबवत आहेत. मी तुम्हाला कर्जतची गोष्ट या ठिकाणी आवर्जून सांगेन की कर्जतच्या आमदारांच्या बाबतीमध्ये आपण इथं आता कर्जतला एक रेल्वे स्टेशनचं काम चालू आहे. त्याच्यामधून पनवेलसारख्या ठिकाणावर मुंबईपर्यंत जाणारा प्रवास त्या ठिकाणी होणार आहे. त्या ठिकाणी येणारा जो रस्ता आहे, त्या रस्त्याचा जो पूल आहे, तो पूल रेल्वेचा ओव्हरब्रिज जो आहे तो अतिशय अरुंद आहे. कर्जत तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आज ट्रॅफिकचे प्रश्न आहेत. कर्जत तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस असताना पाण्याचे प्रश्न आहेत. कर्जत तालुक्यामध्ये प्रचंड पद्धतीने रस्त्याच्या खड्डेमय रस्ते झाले आहेत. असं प्रचंड काम जनतेचं कर्जतमध्ये शिल्लक असताना हा आमदार तिथे शब्द काढत नाही. मग याचं विजन जर बघितलं ना, तर त्यांनी त्या ठिकाणी पुलाच्या बरोबर दोन बाजूला येताना, मुंबईकडून कर्जतमध्ये प्रवेश करताना दोन बाजूला कसली तरी शिल्प बनवण्याचा एक उपक्रम त्यांनी राबवला आहे. तो शिल्प बनवताना याचं विजन बघा की शिल्प बनवताना आपण त्या ब्रिजवरून आलो की स्टेशन झाल्यावर उद्या त्या पुलाचं जर रुंदीकरण करायचं असेल तर त्याला जागाच शिल्लक ठेवली नाही. असं विजन घेऊन काम करणारा हा माणूस, हा अडाणी माणूस आहे. हो, याला शिक्षण नाही, काय नाही. हा अडाणीपणाचा त्याचा कळस आहे आणि फक्त लोकांची फसवणूक करणं, लोकांची दिशाभूल करणं एकमेव कार्यक्रम घेऊन जातो. आणि त्याच्यामध्ये यश आलं नाही की जराशी कुठली गोष्ट भेटली की तटकरे साहेबांचं नाव घेतो. मी या गोष्टीमध्ये आवर्जून सांगेन की शासनाने या गोष्टीकडे कधी जर शक्य झालं तर शासनाने याची सखोल चौकशी करावी. या तिन्ही आमदारांच्या मध्ये स्पर्धा आहेत. भरत गोगावलेंचं मंत्रिपद महेंद्र थोरवेला मान्यच नाही आणि मग भरत गोगावलेंच्या 2.5 वर्ष टर्म संपल्यावर महेंद्र दळवी होतील की काय ही भीती त्या महेंद्रच्या मनात आहे. आणि मग त्या भीतीपोटी ते व्हिडिओ, आता मला सांगा, यांचे व्हिडिओ करायला काय राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांच्या घरापर्यंत जाणार आहे किंवा ते राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला व्हिडिओ कॉल करणार आहेत? हा कुणाला तरी शिंदे गटातल्याच माणसाला केलेला व्हिडिओ कॉल आहे. यांचेच व्हिडिओ हेच लोक आणतायत आणि आरोप मात्र तटकरे साहेबांच्यावर करतायत. या गोष्टीचा करू तेवढा निषेध थोडा आहे. मी आता मगाशीच एक बातमी ऐकली की आदरणीय आमचे नेते अजितदादा यांनी त्या ठिकाणी रायगड जिल्ह्यातल्या या राजकारणावर समझोत्याचा कुठेतरी पाऊल टाकलाय आणि म्हणून मी फार तारतम्य ठेवून या गोष्टी या ठिकाणी बोलतोय. नाहीतर अतिशय त्यांच्यापेक्षा घाणेरड्या भाषेमध्ये आपल्याला त्यांना उत्तर देता येईल. परंतु नेते एका बाजूने एक सामंजस्याची भूमिका घेऊन जर या ठिकाणी काय करत असतील तर आपण त्याच्यामध्ये कुठला खोडा घालायला नको. म्हणून मी त्यांचा कुठेही अगदी वाईट शब्दामध्ये हे करत नाही. परंतु ते या ठिकाणी तटकरे साहेबांच्यावर जाणीवपूर्वक काही चुकीचे आरोप करून, काही संबंध नसताना, हितसंबंध नसताना केवळ तटकरे साहेबांचं नाव घेऊन तटकरे साहेबांना दोष देण्याचा जो प्रयत्न ही मंडळी करते, त्यांचा निषेध आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी करतोय. मी आपल्याला दुसरी गोष्ट आवर्जून एक या ठिकाणी सांगेन की या ठिकाणी जो कार्यक्रम निवडणुकांचा झाला, या निवडणुकांच्या कार्यक्रमामध्ये ते सातत्याने सांगत असतात की उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेबरोबर राष्ट्रवादीने युती केली. मी आपल्याला या गोष्टीचं स्पष्टीकरण देताना एकच गोष्ट सांगेन की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या सर्वसामान्य थरातल्या कार्यकर्त्याच्या निवडणुका असतात. तो कार्यकर्ता आपल्या प्रभागामध्ये निवडून कसा येईल, मी कसा निवडून येईल, मी कसा नगरसेवक होईल,
याच्या आराखडे याचे गोळाबेरीज तो त्या ठिकाणी करत असतो. आणि मग त्याला त्या ठिकाणी सुटेबल जर वाटलं की ह्या पक्षाच्या मित्राची जर मी सोबत घेतली, माझी मदत त्याला, त्याची मदत मला घेतली, तर मीही निवडून येईल आणि मग आपल्या पक्षाला मलाही त्या ठिकाणी काम करता येईल, या भावना कार्यकर्त्यांच्या असतात. आणि मग कार्यकर्त्यांच्या भावना जर पक्षाचा नेता जतन करणार नसेल तर तो पक्ष उद्या चालणार नाही, कार्यकर्ते बाजूला जातील. कार्यकर्ते टिकले पाहिजेत, कार्यकर्ते नुसते टिकले नाही पाहिजेत, तर कार्यकर्त्यांच्या निवडणुका कार्यकर्त्यांनी जिंकल्या पाहिजेत. या शुद्ध भावनेपोटी आम्ही त्या ठिकाणी शिवसेनेबरोबरची आघाडी केली. आता महाराष्ट्रामध्ये जर आपण बघायला गेलो तर मग कागल असेल, चाकण असेल, मग या ठिकाणी नाही का शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंचं हे एकत्र आले, ते चालतं. आम्ही कधी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्या कार्यकर्ते एकनाथ शिंदे साहेबांचं नाव घेऊन शिवसेनेला कधी दूषणं दिलेली तुमच्या ऐकवत आहेत का? परंतु या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये उठ सकाळी आणि तटकरे साहेबांचं नाव घे, संध्याकाळ झाली की तटकरे साहेबांचं नाव घे. मी तर म्हणतो तटकरे साहेब देवासारखेच आहेत, त्यांच्या तोंडातून देवाचंच नाव होतंय की काय, त्यांना आता तटकरे साहेब हे देवासारखे वाटतात, लोक नामस्मरण करतात सकाळ संध्याकाळ. तसा या रायगड जिल्ह्यामधल्या शिवसेनेच्या लोकप्रतिनिधी तटकरे साहेबांच्या नावाचा एक उच्चार करून तटकरे साहेबांचा नाम घोष ते करत असतात. आणि त्यांना त्या ठिकाणी देवाच्या याच्याने सुबुद्धी यावी की त्याने अजून सुधारावं. 21 तारखेचे निकाल लागतील, 21 तारखेला काय निर्णय लागणार आहे तो जाहीर होणार आहे आणि मग त्या निकालामध्ये यांची काय झाली अवस्था ती कळणार आहे. इथे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कुठेही भांडणं या निवडणुकीत केली नाही, कधी कोणाशी कुठला संघर्ष केला नाही. यांचा संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला, यांच्या लाठ्या काठ्या, मारझोड, गाड्या फोड, हे कर, हे सगळं बघायला मिळालं. यांचे जे संस्कार आहेत ते बघायला मिळाले. यांच्या चुका झाकण्यासाठी तटकरे साहेबांना दोष देणं हा एकमेव कार्यक्रम इथली शिवसेनेचे लोकप्रतिनिधी राबवतात. मी त्यांचा पुन्हा एकदा जाहीर निषेध करत आहे. आपण आता अवधी चर्चा होऊ नये म्हणून घडल्या तटकरे साहेबांचं नाव घेतात ना, ते तुम्हाला असं बरोबर फिरून टाकतात ना. ती चर्चाच होऊ नये. माझं एकच स्पष्ट म्हणणं आहे की शिवसेनेचे जे आमदार आहेत त्या आमदारांच्या व्हिडिओ कॉल राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला येणारच नाहीत. त्यांचे व्हिडिओ कॉल असतील किंवा त्यांच्या घरापर्यंत जाणारा हा शिंदेच्याच शिवसेनेचा कार्यकर्ता असू शकतो. तेच व्हिडिओ बनवणार, तेच त्या ठिकाणी व्हायरल करणार आणि दोष तटकरे साहेबांना देणार. हे का ते करतायत? मी तर म्हणतो ते व्हिडिओ त्यांच्याच लोकांनी बनवलेत आणि त्यांच्याच लोकांनी त्यांच्या लोकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलाय. कदाचित हे सगळे व्हिडिओ महेंद्र थोरवेंनी त्या दानवे साहेबांना दिले की काय? कारण दानवे साहेबांनी महेंद्र हे एकत्र पक्षामध्ये होतेच की. 2 वर्ष झाली शिवसेना सोडून महेंद्र थोरवेंनी, हे पूर्वी एकत्रच शिवसेनेचे कार्यकर्ते. माझ्या मते तटकरे साहेबांच्या पेक्षा दानवे साहेबांचे आणि महेंद्र थोरवेंचे संबंध खूप चांगले असू शकतात, कारण ते एका पक्षात त्यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे. त्यामुळे ते फक्त झाकण्यासाठी झटकन एखादी गोष्ट घडली की तटकरे साहेबांचं लक्ष, तटकरे साहेबांचं नाव घ्यायचं, मीडियामध्ये ते नाव, त्याचा नावाचा उल्लेख करायचा आणि घडलेली जी सत्य घटना आहे तिच्यावर पाणी टाकल्याचं. हुशार आहेत ते सगळे मंडळी या बाबतीमध्ये. विषय आता असा आहे, गोगावलेंचं नाव त्यांना घेणंच गरजेचं आहे, कारण गोगावले आज राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत आणि गोगावले हे त्यांना निश्चित पद्धतीने सिनियर आहेत. परंतु गोगावलेंना जे मंत्रिमंडळामध्ये जे स्थान दिलंय ते काहीतरी 2.5 वर्षाचं, असं त्यांच्या संघटनेचा निर्णय. तो काय एवढा त्या लेवलचा आपल्याला माहिती, पण 2.5 वर्षानंतर ते कोणाला तरी दुसऱ्याला देणार आहेत. मग ती दुसरी संधी महेंद्र दळवींना मिळू शकते आणि ती महेंद्र दळवींना मिळू नये ह्या भावनेतनं हे सगळे व्हिडिओ महेंद्र थोरवेच व्हायरल करतो आणि तटकरे साहेबांचं नाव घेतो, असं माझं म्हणणं. की आतापर्यंत एक साधारण मागच्या याच्यामध्ये एक ओम भट स्वा असा एक व्हिडिओ आपण भरत गोगावलेंचा बघितला. आता आपण काही व्हिडिओ बघतो त्याच्यामध्ये महेंद्र दळवी आहेत. मग महेंद्र थोरवेंचा व्हिडिओ का आपल्याला बघायला मिळत नाही? याच्यावरून साधी गोष्ट आहे. महेंद्र थोरवे खाजगीत बोलताना कित्येक लोकांशी, माझे मित्र आहेत जे महेंद्र थोरवेचे मित्र आहेत, त्यांच्याशी महेंद्र थोरवे सांगतात की पुढचा मंत्री मीच आहे. त्यामुळे त्यांना मंत्री व्हायची घाई झाली आहे आणि ते मंत्री व्हायच्या घाईच्या दृष्टिकोनातून हे सगळे व्हिडिओ महेंद्र थोरवेनेच मॅनेज करून पद्धतशीरप्रमाणे पेरणी केलेली आहे आणि ती पेरणी लोकांना समजू नये त्यांनी केल्याचं, त्याचा दोष त्या ठिकाणी त्याच्यावर येऊ नये म्हणून त्यांनी तटकरे साहेबांचं नाव घेण्याचा प्रयत्न केलेला. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.